नमस्कार. मी डॉक्टर रीना आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनःपूर्वक स्वागत करते. तर आजचा विषय आहे जबाबदारी. शिंगाडे घ्या असं म्हणत ती बाई रोज वेटाळातून फिरायची. आज क्लिनिकला सुट्टी असल्याने मी पण घरी होते. फिरता फिरता मला तिचा आवाज आमच्या घराजवळ यायला लागला. बघितलं तर ती फाटकाजवळ उभी राहून मला शिंगाडे घेता का ताई म्हणून विचारायला लागली. मी हो म्हणाले आणि तिने डोक्यावर असलेली शिंगाड्याची टोपली खाली घेतली आणि शिंगाडे मोजायला सुरुवात केली. मी तिला सहजच विचारलं, घरी कोण कोण असतं? तर म्हणाली, घरी नवरा, मी अन पोरगा राहतो. नवरा खूप दारू पिते जी. मी रोज शिंगाडे विकून पोट भरतो. पोरगा शाळेत जातो का विचारल्यावर जाते ताई असं म्हणत तिचा चेहरा जरा पडला. काय झालं मी आपसुकच विचारलं. तर म्हणाली, त्याला खेळा वाटते ताई, पण घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे मी त्याला कमी वयातच शिंगाडे कापायला शिकवलं. पहिले तो शिकायला तयार नव्हता. त्याला दुसऱ्या पोरांबरोबर खेळायला आवडे. रडत पडत तो शिकत होता. एक दिवस त्याचे बाबा आले आणि शाळेच्या फीसाठी ठेवलेले पैसे दारू प्यासाठी घेऊन गेले. त्याच्या डोळ्यासमोर त्याने पैशाचा डबा रिकामा होताना पाहिला. जो पोरगा मन मारून शिंगाडे कापत होता, दुसऱ्या दिवशीपासून तो मन लावून शिकायला लागला. 1-2 वेळा त्याचा बोट बी कापला, पण तो शिकला. आई मी पण तुझ्यासोबत येईन असं म्हणत शाळेतून आल्यावर तो पुलाखाली शिंगाड्याची टोपली घेऊन बसायला लागला आणि मी इकडे दारोदारी फिरून शिंगाडे विकायला लागली. आता सीझन आहे तवरीक ठीक आहे, पण एक वेळा सीझन गेला का दुसरा काम शोधा लागते. यांना बी कधी एखादं पेंटिंगचं काम मिळते, पण सगळे पैसे दारूत जाते. मी 12वा वर्ग शिकलो आहो आणि हे 10वा वर्ग. घरच्यांना लग्न लावून दिलं. मला शिकायचं होतं ताई, पण आपलं का चालते जी असं बोलत बोलत तिने मला शिंगाडे दिले. मी तिला पैसे दिले. तिने टोपली घेऊन तिच्या डोक्यावर ठेवली. अजून लागले तर सांगाल ताई असं म्हणत ती पुढे निघाली. पण डोळ्यासमोर तिच्या मुलाचा जबाबदारीचा जाणीव असलेला तो निरागस चेहरा उभा करून गेली. तर अशी ही परिस्थिती समोर हार न मानता धीटपणे सामोरे जाणाऱ्या मायलेकाची गोष्ट. चला तर मग परत भेटूया एक नवीन अनुभव घेऊन. नमस्कार.